नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला मग, कशा आहात सगळे? आय होप सगळे मजेत असाल. तर हा माझा जागरण गोंधळाचा चौथा व्हिडिओ आहे, पार्ट 4. म्हणजे 3 पार्ट तर झाले आपले. हा पार्ट म्हणजे घरी त्यांनी तिथल्या ते आमची तळी तिथे उचलली ना, त्यांनी सांगितलं होतं घरी गेल्यावरती त्या गुरुवारी त्यांनी माझ्या वटीला एक नारळ दिलता. मग तो नारळ त्या गुरुवारी फोडायचा आणि सगळ्यांना खायला लावलेला आणि तळी उचलायची आणि 5 मुलांना जेवण घालायचं आणि देवाला भंडारा वगैरे व्हायचा असं त्यांनी सांगितलं होतं. मग त्या पद्धतीने आम्ही येणाऱ्या गुरुवारी केलं तसं मस्त गोडाधोडाचा स्वयंपाक करायला सांगितलेला. असं नाही की पुरणपोळीच करायला सांगितलेली, तुमच्या ह्याने काही पण गोड करू शकता म्हणले. मग काही सगळे आमच्या इथले चुलत दीर आणि त्यांनी 2 मुलं त्यांच्यासोबत आणलेली आणि आमची दोघं अशांनी 5 जणांनी तळी उचलली आणि सगळ्यांना भंडारा वगैरे दिला. आणि देवाला वगैरे म्हणजे जेजुरीच्या दिशेने पण भंडारा व्हायला, तुळशीला वगैरे सगळीकडे भंडारा वगैरे व्हायला आणि त्यानंतरनं मग आरती घेतली. तर सगळ्यात आधी आम्ही दोघांनी आरती घेतली. आरती आम्ही गणपतीची आणि खंडोबाची घेतली. गणपतीची पाठ होती मग काय ती म्हणून घेतली आणि ह्याची आरती खंडोबाची आरती ती आम्ही ह्याच्यावरती लावली, मोबाईलवरती लावली. ते काय कोणाला येत नव्हती. मग पाठीमागं आम्ही म्हणलो. मग आरती पण सगळ्यांनी घेतली बरं का, म्हणजे घरातल्या मुलांनी बी घेतली, आई आबांनी बी घेतली आणि आम्ही दोघांनी पण घेतली आणि मस्त अशी आरती वगैरे झाली. आणि मग आरती झाल्यानंतर सगळ्यांना आरती दिली. सगळ्यांनी आरती वगैरे घेतली आणि सगळ्यांनी मोठ्या माणसांचे दर्शन घेतले. आम्ही पण आई आबा देवाच्या वगैरे पाया पडलो. आई आबा आजी आजोबा यांच्या सगळ्यांच्या पाया पडलो आणि तेच पाहून आद्विक पण पाया पडायला आला बरं का. शंभू पण पडला आणि आद्विक पण सगळ्यांच्या पाया पडला. पाया पडून झाल्याच्या नंतरनं मग सगळं आवरलं. मग आम्ही जेवण वगैरे वाढण्यासाठी घेतलं. ताटाची वगैरे तयारी चालू केली. आता ताट ही चालू केली. आद्विक हाताने पण जेवतो बरं का, कधी हाताने जेवतो कधी नाही. त्या दिवशी तो म्हणला हाताने जेवायचं. मग काय पंतरवाळ्या वगैरे शिल्लक राहिलेल्या होत्या जागरण गोंधळाच्या. म्हणलं चला तेवढंच भांड्याचा त्रास थोडासा वाचेल. मग काय पंतरवाळ्या घेतल्या आणि जेवायला वाढायला सुरुवात केली. सगळं आम्ही हॉलमध्येच आणलं बरं का, मुलं बसली होती तिथं. मग सगळ्यांना एक पंगत बसवली, बसायला वगैरे चटई टाकली आणि जेवण वगैरे वाढायला घेतलं. तर जेवणामध्ये आम्ही बनवलं होतं रस, चपाती, वरण, भात, अजून पापड पापड आणि गवारीची शेंग. मग काय मुलांनी सगळ्यांनी पंगत चांगली बसली आणि सगळ्यांनी नादावाद जेवण केलं. हसत खेळत बोलत जेवण चालूच होतं. आम्ही दोघी वाढत होतो, त्यांना काय लागत असेल तेवढं. आणि मग अशा प्रकारे सगळ्यांचं जेवण वगैरे झालं. मग सगळ्यांचं आवरलं आणि नंतरनं आम्ही पण जेवण केलं. आणि मग त्याच्यानंतरनं बराच उशीर झाला होता. भांडी वगैरे घासली, किचन वगैरे स्वच्छ केलं आणि मग झाला तर असा आमचा तळी उचलण्याचा कार्यक्रम. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय.